ट्राय करणार आहोत आणि हेल्दी ट्राय करणार आहोत, जेणेकरून आपल्या रुटीनमध्ये पण थोडंसं चेंज भेटेल आणि आपल्याला हेल्दी आणि काहीतरी चटपटीत खायलाही त्याचाही आस्वाद आपण घेता येईल. नमस्कार मंडळी, माझं नाव अपेक्षा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आपण बघणार आहोत व्हेज बर्गरची रेसिपी. तर चला तर मग बघूया. त्याच्या आधी चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. हॅलो ताई, आज काय बनते आपल्या किचन मध्ये? आज मी बर्गर बनवत आहे. ओके. फर्स्ट टाइम करते घरी बर्गर. ओके. तर सगळं काही आपण फक्त ब्रेड. ओके. मी हा हेल्थ फॅक्टरी एक आहे ब्रँड, मला आवडतं ते, त्याचे सगळे प्रोडक्ट चांगले असतात. ओके. तर त्याचे झिरो मैदा, अजिबात त्यामध्ये मैद्याचं हे नाहीये आणि 100% होल व्हीटचा आहे. ओके. प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही. लहान मुलांसाठी थोडं हेल्दी ऑप्शन. ग्रेट. बर्गर वगैरे आवडतात तर त्यांना बाहेरच्या पेक्षा घरी आपण करून खाऊ घातलेलं कधीही चांगलं. कधीही चांगलं. ओके, चालेल. त्यासाठी मी फक्त बर्गरचं जे बन मिळतं ते मी बाहेरून आणलंय. बाकीचे नॉर्मल आपण बर्गर मध्ये जे भाज्या असतात, टोमॅटो, कांदा, लेट्यूस वगैरे, ओके. आणि हे कट करून घ्यायचं सलाड सारखं आपलं. आणि जी पॅटी आहे आपण थोड्याला झूम करूया. ओके. पॅटीचं मी आदल्या दिवशी बनवून ठेवलंय, कारण त्याला थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून थोडं सेट करायला त्याला वेळ लागतो. तर त्याचं बॅटर मी कसं बनवलंय तुम्हाला ते मी शॉर्टमध्ये सांगते. त्यामध्ये मी 150 ग्राम पनीर घेतलंय आणि एक मोठा बटाटा उकडून तो कुस्करलाय, पनीर कुस्करलाय. त्यामध्ये शिमला मिरची, गाजर आणि कोबी एकदम फाईन चॉप केलंय. म्हणजे एकदम तुमच्याकडे चॉपर असेल तर वेल अँड गुड. त्यामध्ये तुम्ही ते बारीक चॉप करा आणि हे सगळं ऍड करा एकत्र. त्यामध्ये तुम्हाला ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, परत ब्लॅक पेपर, थोडंसं मीठ, हळद, चाट मसाला, तुम्हाला जे कुठले मसाले तुम्हाला आवडतात तसे थोडेफार मसाले टाकाय सगळं आणि एकत्र मळून घ्या चांगलं. आणि आपण ज्याप्रमाणे टिक्की वगैरे बनवतो ना घरी, तशात आपल्याला या पिठाचे आपण थोडं पिठावर झूमिंग करूया. तर याचे आपल्याला आता मी हे बनवून ठेवलेलं आहे, हे सेट झालेलं आहे पीठ. ओके. या पिठाचे आपण आता टिक्की बनवायला घेऊया, म्हणजे पॅटी बनवायला घेऊया, जे की बर्गर मध्ये आपण यूज होतं ते. ओके. याचे मी पॅटी बनवते, तुम्हाला थोड्या वेळात दाखवते. इट्स लुक्स डिलिशियस. आणि हे भाज्या. आणि दुसरे एक आहे मेयोनीज. मी बाहेरचं वापरत नाही, तर मी मेयोनीज, होममेड मेयोनीज बनवलंय. ते सुद्धा मी घरी बनवलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता मी मेयोनीज कसं दिसतंय माझं. तर बाहेर जे चिपोटले सॉस असतो किंवा मेयोनीज, तसं मी घरी बनवायचा प्रयत्न केलाय. तर त्यामध्ये थोडं पनीर, थोडं आपलं हंकड, मी दही आणलेलं. दही मी घरचं असतं घट्ट, पण त्याला थोडा वेळ एका सुती कापडामध्ये हे करून ते थोडा वेळ पाणी नितळेपर्यंत त्याला ठेवावं लागतं. त्याचं मग हंकड बनतं. तर ते थोडं हंकड, दही, हे पनीर आणि त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर, थोडं मीठ, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंफार टोमॅटो केचप आणि थोडंसं चिली सॉस. हे इत्यादी गोष्टी मी टाकून ते ग्राइंड केलं. त्याची छान फाईन अशी पेस्ट बनवली आणि अशा प्रकारे आपलं होममेड जे की मेयोनीज आहे किंवा तुम्ही त्याला काही म्हणू शकता स्प्रेड, हे स्प्रेड तुम्ही पिझ्झा, सँडविचेस किंवा डीप म्हणून सुद्धा वापरू शकता बरेच याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी, हे प्रिपरेशन मी आदल्या दिवशी ह्या 2 गोष्टी बनवून घेतल्या. कारण अगदी ज्या दिवशी बनवायचे त्या दिवशी लगेच सगळ्या गोष्टी करायला तेवढं मॅनेज होत नाही आणि थोडं त्याला सेट व्हायला पण वेळ मिळतो त्या निमित्ताने. म्हणून मी हे आधी करून घेतलं. चला आपण नंतर भेटू आता. ओके.
आपले टिक्की झालेले आहेत. वाव. आपण थोडं बटर टाकलेलं आहे पॅनमध्ये. आता ते बटर थोडंसं मेल्ट होऊ दे. दिसत असेल ते बटर थोडं मेल्ट होत आहे आता. आणि गॅस कमीच ह्याच्यावर असू द्या, म्हणजे तुमची जी टिक्की आहे किंवा तुमची जी पॅटी आहे ती चांगल्या प्रकारे शेकली जाईल. तर अशा प्रकारे आपण पॅटी बनवून ठेवले आहे मगाशी तुम्हाला जे बॅटर दाखवलं त्याच्या. आणि थोडंसं मी त्याला रवा किंवा तुमच्याकडे तांदळाचं पीठ किंवा ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लोअर जे काय असेल तर ते तुम्ही थोडंसं त्याला जस्ट एक त्यात डीप करायचं आणि अशा प्रकारे त्याला आपण हे करून घ्या, शॅलो फ्राय करून घेऊया. म्हणजे कसं त्याला कमीत कमी जितकं त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो तेल किंवा बटर तितकं आपल्याला हे हेल्दी रेसिपी आपली जितकं कमीत कमी करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करूया. आपला फ्लिप केलेला आहे. फ्लिप केल्यानंतर बघा ती अशी शेकली गेलेली आहे एक साईडने. तर थोडंसं आपल्याला एक गोल्डन ब्राऊन असं शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. ते भाज्या मी आधी शिजवलेल्या आहे, बटाटा आधी शिजवलेला आहे, त्यामुळे त्याला खूप शिजवण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला एक थोडं क्रिस्प करून घ्यायचं दोन्ही साईडने त्याला. आता आपण असेंबल करूया. तर असा बन घेतलेला आहे, त्याला मधून कट केलंय, असे दोन त्याचे हे भाग करून घ्यायचे. आणि जो मी घरी बनवलेला मेयोनीज सॉस होता थोडा थोडा तो असा दोन्ही याच्यावर स्प्रेड करून घेऊया आपण. अशा प्रकारे छानपैकी त्याला स्प्रेड करून घेऊया. मला तर बघूनच आता भूक लागली आहे. थोड्याच वेळात मिळणार आहे. हो, माझ्या पोटात तर कावळे ओरडत आहेत. तर छानपैकी सर्व साईडने त्याला छानपैकी स्प्रेड करून घेऊया. त्यानंतर मग आपण त्यामध्ये लेट्यूस, अशा प्रकारे तरी मुलं भाज्या खातात, नाहीतर भाज्या खायला कंटाळा करतात. पण निदान या निमित्ताने तरी त्यांच्या पोटात भाज्या जातात. वाव, हे किती कलरफुल दिसतंय. अशा प्रकारे आपण होममेड आहे. आणि थोडंसं चीज मुलांसाठी आहे ना, थोडं चीज हवं. बरोबर. त्याशिवाय मजा नाही. अगदीच एवढं अगदी हेल्दी थोडं त्यांना जरा त्यांच्या मनासारखं. तर अशा प्रकारे आपला बर्गर रेडी आहे. आपण आता प्लेटिंग करून घेऊया. थोडंफार आपण याला छानपैकी कांदा, थोडं सलाड, म्हणजे दिसायला पण छान दिसेल. थोडं केचप, बाय द वे हा केचप पण लहान मुलांसाठीच आहे, ट्रुवी केचप म्हणून, नॉट स्पॉन्सर्ड. आणि थोडं मी ब्रेड जस्ट खालून थोडं गरम करून घेतलेलं आहे बर्गरचं बन, जेणेकरून थोडंसं आपल्याला. आणि अशा प्रकारे छान बघा ती सुंदर चीझी, ती सुंदर कलर आलेला आहे आणि हेल्दी. कशाला बाहेर जायची गरज आहे, बाहेर जाऊन बर्गर खाण्याची गरज आहे. घरच्या घरी छानपैकी आपण बनवू शकतो ना.